नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळूबाई ही नवसाला पावणारी देवी आहे. या देवीची यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे शाकंभरी पौर्णिमेला असते. श्री काळेश्वरी देवी आदी माया पार्वतीचे रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करणारे भाविक भक्त वर्षभर येत असतात. समुद्र सपाटीपासून 5000 फूट उंच असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान हे शंभू महादेवांच्या डोंगर रांगेत म्हणजे पुणे व सातारा या 2 जिल्ह्यांच्या तसेच वाई भोर खंडाळा या 3 तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसले आहे. वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे. तोच हा मांढरगड. मांढरदेव येथे जाण्यासाठी साताऱ्याहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाता येते. शिवाय पूर्वेकडून शिरवळवरून लोहोम झगलवाडीतून पायथ्यापासून पाऊलवाट आहे. पायथ्याला झगलवाडीतही छोटेसे छोटेखानी देवीचे मंदिर आहे. येथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो. मधल्या टप्प्यावर जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे, तर त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे. त्यानंतर मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईंचे दगडी मंदिर येते. या मंदिरासमोरच गोमुख तीर्थ हे जलकुंड आहे. प्रवेशद्वारावर भव्य 2 महाद्वारे आहेत. तेथून जवळपास 125 पायऱ्या चढाव्या लागतात. मध्यावर उजव्या बाजूस राम भक्त हनुमानाची 5 फूट उंचीची मूर्ती आहे. मुख्य मंदिराचा सभा मंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते. मांढरदेवी काळूबाईचे मंदिर लहान असून त्यात सभा मंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आले आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत. गर्भगृह 3 खणांचे असून मधल्या खणात काळूबाईची 2 फूट उंचीची स्वयंभू शेंदूर चर्चित महिषासुरमर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी मूर्ती आहे. एका हातात त्रिशूळ व दुसऱ्या हातात ढाल आहे. तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत. चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे. देवीचे वाहन सिंह आहे. मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे. मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडी सोळी नेसवली जाते. हळदी कुंकवाने देवी आईचा मळवट भरलेला असतो. भक्त आईची ओटी खण नारळाने भरतात. देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणूनच मंदिरासमोर 2 मोठ्या दीपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गुंजी बुवा, मांगीर बुवा अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. याशिवाय गडावर मरी माता, लक्ष्मी आई, गंगाजी बाबा, तेली बाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत. पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमानांचा तांडा असून गडाला 52 वीरांचा वेढा आहे. तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरावर काही अंतरावर म्हसोबा देवाचे ठाण आहे. काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे. तर मंडळी, आज आपण मांढरदेव काळूबाई कशी मांढरगडावर प्रकट झाली ही माहिती पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. सतयुगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करीत होते. त्यांच्या नावावरूनच गडाला मांढरगड हे नाव पडले आहे. त्यांच्या यज्ञ कार्यात लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञ कार्य सिद्धीस जावे म्हणून मांडव्य ऋषींनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या केली. तेव्हा महादेव प्रसन्न होऊन पार्वतींना प्रार्थना करण्याचे सांगितले. पार्वतीची प्रार्थना करण्यास त्यांनी सुरुवात केली. तेव्हा पार्वतीने प्रसन्न होऊन दैत्यवधासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासाहून मांढरगडावर आली.
लाख्यासुराला महादेवाचा वर असल्यानं दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते. तेव्हा देवीने लाख्यासुराचा रात्री वध करण्याचे ठरवले. पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध झाले. युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व हा दैत्य पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त देवीने प्राशन केले. युद्ध कार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढून वर आली. ऋषी मुनी व भक्तजनांकरिता येथे स्थानापन्न झाली. पांडव वनवासात जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या मांढर देवी काळूबाईचे पूजन केले होते अशी एक दंतकथा सांगितली जाते. पौषी यात्रेच्या 2 दिवस आधी देवीचा जागर केला जातो व मुख्य दिवशी छबिना महाअभिषेक केला जातो. या यात्रेत सासण काठीचा व पालखीचा मान परंपरेनुसार पायी वारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे बोबगावचे फडतरे यांना असतो. गावोगावची भक्त मंडळी आईचा देव्हारा डोक्यावर घेऊन ढोल ताशा हलगी संबळ झांजेच्या तालावर छबिना काढून डोंगर वर चढून येतात. यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावतात व आपले नवस फेडतात. शाकंभरी पौर्णिमेशिवाय नवरात्र उत्सवातही काळूबाईला मोठी यात्रा भरते. काळूबाईच्या नावानं सांग भल आणि बोल मांढरच्या काळीच सांग भलच्या गजरानं सारा परिसर दुमदुमून जातो. देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली म्हणून आजही पौष पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवीचे देव्हारे घेऊन गडावर येतात. ढोल झांज ही देवीचे मुख्य प्रमुख वाद्य आहेत. भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच सेवकांना मांसाहारी नैवेद्य दाखवतात. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो. हा देवीचा छबिना यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असतो. तर मंडळी, अशा प्रकारे होती मांढर देवी काळूबाईची माहिती व देवी गडावर कशी प्रकट झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.